नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. आज आपण बदलापूरमध्ये आहोत आणि बदलापूरमध्ये नगराध्यक्ष आज पहिला दिवस त्यांचा, जसा शाळेचा पहिला दिवस असतो तसा त्यांचा आज पहिला दिवस आहे. तर त्यांना विचारूया आपण, रुचिताताईंना आपण प्रथमतः भेटलोयच. महाराष्ट्रातले आमचे सगळे सुरक्षा रक्षक हे शुभेच्छा तर दिल्याच त्यांना, आणि त्यावेळेचा व्हिडिओमध्ये भरभरून असं आपल्या सुरक्षा रक्षकांनी बोलले की खरोखरच एक सुशिक्षित महिला जर या ठिकाणी आल्या तर ते कसं होईल आणि काय होईल याच्यावरती सुद्धा चर्चा केली. आणि त्या पद्धतीने जात ताई, प्रथम महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था, तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना, चैतन्य नागरिक सहकारी पतपेढी मर्यादित या सर्वांच्या वतीनं, तसेच आमच्या इथल्या बदलापूरमधल्या सर्व सुरक्षा रक्षकांच्या वतीनं आपलं खूप 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 अभिनंदन आणि शुभेच्छा. आपल्याला आज पहिला दिवस वाटतोय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, पण खूप मोठी जिम्मेदारी पण आहे. आज नगराध्यक्ष म्हणजे ह्या बदलापूरचं प्रथम नागरिक म्हणून लोकांनी मला निवडून दिलं आहे. खूप काही करायचं आहे. शहराच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करायच्या आहेत. उदाहरणतः म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रेल्वेची समस्या आहे. ती समस्या आज सकाळीच मी प्लॅटफॉर्मवर भेट दिली, लोकांचे आभार मानले, त्यांनी मला मतदान केलं त्यासाठी, आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सर्वतोपरी त्यांची मागणी एवढीच आहे की गाड्यांची फ्रिक्वेन्सी वाढवा आणि 15 डब्याची गाडी आपल्या बदलापूरला आली पाहिजे. स्वच्छतेच्या बाबतीत, रेल्वेच्या संदर्भातल्या स्वच्छतेच्या बाबतीत तर स्टेशन मास्टरशी ह्याबद्दल डिस्कशन करून तातडीने त्याच्यावर उपाययोजना करायला त्यांना आदेश दिलेत. तसेच ठिकठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीत बोर्ड लावायला सांगितले, जेणेकरून नागरिकसुद्धा आपल्याला सहकार्य करतील. 3री-4थी लाईनचे जे काम चालू आहे ते लवकरात लवकर कसं करता येईल ह्याच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करून, DRMशी चर्चा करून लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर ते काम घेऊन जेवढं लवकर करता येईल. 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी त्यांनी सांगितलेला आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त अजून जेवढं लवकर शक्य होईल तेवढं. म्हणजे ट्रेनसुद्धा एक मूलभूत सुविधेसारखं झालेलं आहे, कारण काय भरपूर मध्यमवर्गीय लोक इथे आपल्या बदलापूरमध्ये राहतात आणि सगळेजण नोकरीसाठी इथून मुंबई, ठाणा वगैरे असे जात असतात. आपल्या बदलापूरमध्ये 12 डब्याच्या गाड्या असल्याकारणाने गाडीला गर्दीही भरपूर असते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं प्राधान्य 15 डब्याची गाडी बदलापूरला येणं आणि गाड्यांची वेळ शक्यतो नियमित राहणं, ह्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. नागरिकांनी बदलापूरला एक सुंदर शहर म्हणून येथे आलेत आणि त्याचा जास्त परिणाम म्हणजे आपल्या इथं स्वस्त घरं भेटली, घरं चांगली मोठी असल्यामुळे बदलापूरमध्ये खूप क्राऊड झाला आणि बदलापूरमध्ये पसंती दिली सगळ्यात. म्हणजे डोंबिवली कल्याणपेक्षा बदलापूरमध्ये पसंती दिली. तर त्यांची पसंतीने त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्णता करण्यासाठी कसं कार्य भरपूर आहे. मी इथे कागदावर त्याची नोंद करून घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सॅटिस प्रकल्पाचं तातडीने इथे चालना देऊन पूर्व पश्चिम दोन्ही भागामध्ये स्टेशनचं सुशोभीकरण पण करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो टॅक्स घरपट्टी जी आपली लोकं भरतात ती त्याच्यामध्ये सवलत देणं, कारण काय खूप मध्यमवर्गीय लोकं आपल्या बदलापूरमध्ये राहतात आणि टॅक्सचा बोजा त्यांच्यावर होऊ नये ह्याच्यासाठी जास्तीत जास्त राज्य सरकारशी चर्चा करून त्यांच्याकडून निधी मिळवून इथल्या बदलापूरच्या जनतेला ह्याच्यामध्ये टॅक्समध्ये सवलत मिळवून द्यायची आहे. तसेच ई-गव्हर्नन्स ही योजना आपल्या इथे राबवून नगरपालिकेचं कामकाज जास्तीत जास्त ऑनलाईन कसं लोकांपर्यंत पोचवता येईल. बऱ्याचशा अशा टॅक्स भरणं आहे, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या ऑनलाईन होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे तुम्ही आरोग्याविषयी म्हणा, असं आता स्वच्छता म्हणलं की तिथं आरोग्य पण आलं, तर आरोग्यासाठी हॉस्पिटल्स किंवा हे याच्याविषयी आपण काय नियोजन? आरोग्याविषयी म्हणजे आपलं स्वच्छता तर झाली, आरोग्य म्हणजे आपल्या बदलापूरच्या लोकांचं, सर्वसामान्य लोक जास्तीत जास्त संख्येने बदलापूरमध्ये आहेत. तर त्यांच्यासाठी आपण सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या दुबे रुग्णालयाचा दर्जा वाढवणार आहोत. त्याचं थोडंसं नूतनीकरण वगैरे करून तिथे चांगले डॉक्टर तर चांगले आहेतच, उपचार पण चांगले होतात, पण सर्वसामान्य लोक जातात. त्याचा दर्जा इतका वाढवायचा की
चांगली लोकंसुद्धा तिथे जाऊ शकतील आणि हे करतील. त्याच्या व्यतिरिक्त एक 200 कॉटचं शासकीय रुग्णालयसुद्धा आपण उभारणार आहोत शिरगाव येथे. म्हणजे एक अद्ययावत असं रुग्णालय जर आपल्या बदलापूरमध्ये झालं तर लोकांच्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत की हार्ट अटॅक आला, ब्रेन स्ट्रोक आला, तर प्राथमिक स्वरूपात का होईना पण किंवा चांगल्या स्वरूपातसुद्धा जेवढं जास्त देता येईल तेवढ्या त्याप्रमाणे आपण तिथे उपाययोजना करून असं अद्ययावत एक हॉस्पिटल आपण लोकांसाठी उभारणार आहोत. हॉस्पिटल्स कारण आपल्याकडं तसं पाहायला गेलं तर खूपच बदलापूरमध्ये ज्या पद्धतीनं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे आपले कार्यसम्राट आमदार किसन कोथरे साहेब म्हणले की देशामध्ये ज्यावेळेस गटातल्या नगर परिषद आहे त्याच्यामध्ये प्रथम आपला बदलापूरचा लागतो. एवढा क्राऊड जो झपाट्यानं वाढलेला आहे त्याविषयी आरोग्य आणि त्याच्या हॉस्पिटल असायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता तुम्ही महिला आहात म्हणून महिलांच्या विषयी सुरक्षा यंत्रणा किंवा सुरक्षिततेबाबत आपण काय घेतला आहे निर्णय किंवा कशा पद्धतीने असेल? महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत म्हणजे मी आपले मुख्यमंत्री साहेबांशीच गृहमंत्री असल्याकारणाने त्यांच्याशीच चर्चा करून आपल्या बदलापूरमध्ये पोलीस यंत्रणांमध्ये वाढ करून घेणार आहे. त्याच्यात एक निर्भया स्क्वॉड जो महिलांसाठी कार्यरत असतो तो स्क्वॉड आपल्या इथे बदलापूरमध्ये जास्त तयार करण्यासाठी मी सांगणार आहे. कारण काय महिलांची सुरक्षा हे फर्स्ट प्राधान्य असणार आहे. महिला आपल्या रात्री अपरात्री कुठल्याही वेळेमध्ये कामावरून येत असतात. एक ती काळाची गरज झाली की वेळेचं बंधन न ठेवता महिलांना बाहेर काम करण्यासाठी जावं लागतं. तर रात्री अपरात्री परत येताना त्यांनी निर्धास्तपणे यावं त्याच्यासाठी निर्भया स्क्वॉड जर आपल्या बदलापूरमध्ये असेल तर त्यांना एकदम शांतपणे आणि सुरक्षितपणे त्या आपल्या घरी पोहोचू शकतात. आता आपण देशामध्ये पाहिलं तर नरेंद्र मोदी साहेब आहेत, महाराष्ट्रामध्ये आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, बदलापूरमध्ये ते आमदार किसन कोथरे साहेब आणि आपण अशा ह्या सगळ्या काय गोष्टी आपल्याकडे अनुदानाच्या बाबतीत आणि बदलापूरांच्यासाठी कशा पद्धतीने यापुढे आपण हे करणार आहोत? आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे की नगराध्यक्ष तुम्ही भारतीय जनता पार्टीचा इथे निवडून द्या, नगरसेवक जास्तीत जास्त निवडून द्या. निधी त्यांनी कधीच ह्याच्या आधी पण आपल्याला आमदार साहेबांच्या माध्यमातून भरघोस निधी आपल्या बदलापूरमध्ये उपलब्ध झालेला आहे. जेव्हा पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी कॉन्क्रीटचे रस्त्यांचा निधी आपल्यासाठी मंजूर करून घेतला आणि भरघोस निधी आपल्या बदलापूरला दिला आणि जास्तीत जास्त रस्ते कॉन्क्रीटचे झाले. मोठे प्रकल्प आहेत इथे. मोठं क्रीडा संकुल आहे, त्याच्यानंतर तरण तलाव आहे, हॉस्पिटल्स आहेत, महिला सक्षमीकरणासाठी मॉलची बांधणी करणार आहोत आम्ही. पाणी व्यवस्था आहे जी 260 कोटीची पाणी व्यवस्था मंजूर झालेली आहे. मोठे जलकुंभ इथे उभारण्यात आलेले आहेत. त्यासाठी सुद्धा निधी आपल्याला राज्य सरकारने दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त टाटा कंपनीशी बोलून आपण वीज प्रकल्पसुद्धा इथे आणत आहोत जेणेकरून आपल्या बदलापूरची वीज समस्या आहे. कारण काय इथे जी यंत्रणा आहे ती 2,500 लोकसंख्येची यंत्रणा आहे आणि 5 लाखाच्या वर आपली लोकसंख्या गेलेली आहे. तर असे जे प्रकल्प आहेत त्यांना जास्तीत जास्त प्राधान्य देणार आहेत. आजच स्टेशन मास्तरांशी बोलून रेल्वेबद्दल समस्यांबद्दल डिस्कशन केलं. त्यांनीसुद्धा आम्हाला मीटिंग्ससाठी एक लेखी अर्ज द्या असं सांगितलं. आम्ही त्याचीसुद्धा प्रोसेस चालू केलेली आहे. लेखी अर्ज देऊन जास्तीत जास्त रेल्वे समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी मी जास्त प्राधान्य देणार आहे. तसेच शहरामध्ये शौचालयाच्या बाबतीतसुद्धा अभाव आहे. तर ठिकठिकाणी टॉयलेट्स उभे करून पे अँड यूज असं ठेवणार आहे जेणेकरून लोकांनाही त्या गोष्टीचं महत्त्व राहील आणि त्याच्यामुळे आपल्या शहरातली जी स्वच्छता आहे ती अबाधित राखण्यासाठी आपण काम करणार आहोत. धन्यवाद. काल आपण आमच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये आलात आणि आम्हाला खरोखर खूप आनंद झाला. आमच्या सुरक्षा रक्षकांसाठी किंवा इतरसाठी काय संदेश थोडा? काल तुमच्या सुरक्षा रक्षकांचं काम मी ऐकलं. त्यांनी किती चांगल्या प्रकारे लोकांना ते सेवा देत आहेत. अशीच सेवा त्यांनी देत राहो. निश्चितच भविष्यात आम्हाला त्यांची गरज लागेल तेव्हा आम्ही नक्कीच त्यांना आपल्या इथे बदलापूरमध्ये सुद्धा कार्यरत राहण्यासाठी करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता माझ्या ह्या कारकिर्दीत आपलं हे बदलापूर म्हणजे बदलतं बदलापूर आहे. शिवाजी महाराज घोडे बदलत होते म्हणून ह्या गावाला बदलापूर हे नाव पडलं. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्याच्यामुळे आम्ही सुरुवात अशी करणार आहे की शिवसृष्टी
हा एक मोठा प्रकल्प आहे जो आम्ही या बदलापूरमध्ये राबवणार आहोत नदीच्या इकडे तीरावर. तर ते सगळ्यात महत्त्वाचं काम आम्ही पहिले सुरुवात करणार आहोत. तसेच संभाजी महाराजांचा पुतळासुद्धा आम्ही थोड्याच दिवसात इथे करणार आहोत. येत्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांचा 55 फुटाचा पुतळा सोनिवली येथील स्मारकाच्या इथे उभा करणार आहोत. असे मोठे मोठे प्रकल्प आहेत जे आम्ही ह्याच्या पुढे सुरुवात करणार आहोत. आणि हे छोटे प्रकल्प तर आता त्यांची सुरुवात झालेलीच आहे. त्यांची वर्क ऑर्डर निघून लगेच काम पण चालू होणार आहे. आणि येत्या 3 ते 4 महिन्यात या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येतील. तसेच आपला हा एकच ब्रिज आहे ईस्ट वेस्ट, त्याच्यामुळे खूप वाहतूक कोंडी होती. तर त्याच्यावर एक उपाय म्हणून ह्या समस्येवर बदलापूर पूर्व कार्मेल हायस्कूल ते बेलवली असा एक उड्डाणपूल आम्ही मंजूर झालेला आहे. त्याचंही थोड्याच दिवसात काम चालू होणार आहे. त्याच्यामुळे वाहतूक कोंडीचा ह्याच्यामध्ये पण आहे. तसेच सिग्नल यंत्रणा जी आहेत ती सिंक्रेनायझेशन सिग्नल यंत्रणासुद्धा करायचा विचार आहे, जेणेकरून लोकांनाही जास्त वेळ तात्काळ सिग्नलवर उभं राहायला नको आणि वाहतूक कोंडी व्हायला नको. ह्याच्यासाठी जास्तीत जास्त काम करणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल.